नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चमचमीत लसणाची चटणी। लसणाची चटणी चवीला एवढी अप्रतिम लागते की एकदा खाल्ली की तुम्ही अक्षरशः या चटणीच्या प्रेमातच पडाल। कधी कधी घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा आवडीची भाजी नसेल तर लसणाची चटणी नक्कीच तुमच्या जेवणाची रंगत वाढवेल। एकदा लसणाची चटणी बनवली की महिनाभर टिकते। चला तर लसणाची चटणी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या चवीला कमी तिखट आहेत। तुम्ही या ठिकाणी कोणतीही मिरची वापरू शकता, परंतु ती चवीला थोडी कमी तिखट असावी। इथे मी बेडगी मिरची वापरलेली आहे। आता या मिरच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 4 ते 5 तास भिजत ठेवायचे आहेत। जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी देखील घालू शकता, त्यामुळे मिरच्या लगेचच भिजल्या जातात। मिरच्या ह्या अगदी मऊ अशा झाल्या पाहिजेत। आता लसणाची चटणी बनवण्यासाठी इथे लसूण तर लागणारच। इथे मी देशी लसूण घेतलेला आहे, यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते। जवळजवळ 150 ग्रॅम लसूण घेतलेला आहे। तुम्ही अजून वाढवला तरी चालू शकते। लसणाची चटणी बनवण्यासाठी लाल सुक्या मिरच्या आणि लसूण हे 2 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत। इथे मिरच्या 4 ते 5 तास भिजवून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊ अशा झालेल्या आहेत। आता यातील फक्त मिरच्या ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्या आहेत, पाणी अजिबात घ्यायचं नाही। आता या मिरच्यामधील बिया देखील काढून टाकायच्या आहेत। बिया काढून टाकल्यामुळे मिरचीचा थोडा तिखटपणा कमी होतो। तुम्हाला जर जास्त तिखट चटणी हवी असेल तर बिया काढल्या नाहीत तरी चालू शकते, कारण बियामुळे मिरच्यांना जास्त तिखटपणा येतो। आता या मिरच्या आणि लसूण मिक्सरला बारीक करायचं आहे। इथे मी सर्व लसूण घेतलेला नाही, याच्यातील अगदी थोडासा लसूण मी बाजूला काढून ठेवत आहे। हा लसूण मी नंतर वापरणार आहे। आता मिरच्या आणि लसूण बारीक करत असताना याच्यामध्ये पाणी घालायचं नाही। सुरुवातीला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर गरज भासली तर अगदी थोडं पाणी घालायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता अगदी छान असं मिरची आणि लसूण बारीक झालेला आहे। मगाशी मी थोडा लसूण बाजूला काढलेला होता, तो ठेचून घेतलेला आहे। आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई थोडीशी गरम झाली की याच्यामध्ये तेल घालायचं आहे। ही चटणी बनवताना तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं। तेल गरम झाले की याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की याच्यामध्ये 2 छोटे चमचे हिंग घालायचं आहे। यामध्ये हिंग थोडंसं जास्त घातलेलं आहे, यामुळे चटणीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि चटणी देखील जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते। त्यामुळे हिंगाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे। आता यामध्ये मगाशी ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। लसूण असा ठेचून घातल्यामुळे चटणीला खूप छान असं टेक्स्चर येतं, त्यामुळे इथे मी थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे। सगळा मिक्सरला मी बारीक केलेला नाही। लसूण देखील व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, छान असा भाजला गेला पाहिजे। आता यामध्ये मिक्सरला बारीक केलेलं मिरची आणि लसणाचं वाटण घालायचं आहे। मिरची आणि लसणाचं वाटण परतत असताना सुरुवातीला तुम्हाला बाजूला तेल दिसत आहे। थोड्याच वेळात जसं मिरची आणि लसूण हे भाजलं जाईल तसं संपूर्ण तेल मिरची आणि लसूण ॲब्सॉर्ब करून घेतो। 2 ते 3 मिनिट लसूण आणि मिरची पेस्ट छान परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे, कारण चटणीमध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घालावं लागतं, तरच व्यवस्थित टेस्ट बॅलन्स होते। तसेच मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे, कारण ही चटणी 1 महिना आरामात टिकते। मीठ घातल्यानंतर 4 ते 5 मिनिट याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे मग याच्यामध्ये जो काही पाण्याचा अंश असेल तो पूर्णपणे निघून जातो आणि याला आता तेल सुटायला सुरुवात होते। आता चटणी थोडीशी चटपटीत बनण्यासाठी याच्यामध्ये लिंबूचा रस घालायचा आहे। इथे मी संपूर्ण लिंबूचा रस घातलेला आहे। जर तुमच्याकडे विनेगर असेल तर तुम्ही विनेगर देखील वापरू शकता, कारण विनेगर घातलं तर चटणी अजून जास्त दिवस टिकू शकते। तसेच आमचूर पावडरचा देखील या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता।
ही चटणी बनवल्यानंतर एअरटाईट बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि 1 महिनाही आरामात टिकते. परंतु एवढी चवीला छान होती की ती 1 महिना टिकणारच नाही, लगेचच ती संपून जाईल. लिंबूचा रस घातल्यानंतर जास्त वेळ चटणी शिजवायची नाही. तुम्ही ते पाहू शकता, बाजूला असं तेल सुटलेलं आहे. आता याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, नाहीतर थोडीशी कडवट चव व्हायला सुरुवात होते. त्यामुळे लगेचच गॅस बंद करायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता किती छान चटणी तयार झालेली आहे. आता सर्व करूया. चटणीला कलर देखील खूप छान आलेला आहे आणि टेक्स्चर देखील छान आलेलं आहे. थोडासा लसूण ठेचून घातल्यामुळे चटणीला खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे. चटणी अगदी छान तयार झालेली आहे, एकसंध दिसत आहे आणि चवीला म्हणाल तर खूपच छान लागते. तुम्ही ही चटणी पराठ्यासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. कधी कधी घरामध्ये आपल्या आवडीची भाजी नसेल किंवा एखाद्या वेळेस असं होतं की भाजीला चव चांगली लागत नाही, अशा वेळेस तुम्ही ही चटणी त्याच्यामध्ये मिक्स करून खाऊ शकता. त्यामुळे भाजीची चव आणखीनच वाढते. मी सांगितलेल्या पद्धतीने चटपटीत लसणाची चटणी तुम्ही बनवून पहा. घरातील सर्वांना खूप आवडेल आणि तुम्ही वारंवार बनवाल. तुम्हाला चटपटीत लसणाची चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.